नमस्कार, मी रेश्माज रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत। तर आता नवरात्र गेली, दसरा गेला, आता वेध लागलेत आपल्याला दिवाळीचे। तर ह्या दिवाळीमध्ये सगळ्यांना घाई तर खूप असतेच, कोणाची कामाची घाई असते, शॉपिंगची घाई असते आणि महिलांना मात्र टेन्शन असतं फराळ करण्याचं। तर मी माझा अनुभव तुम्हाला शेअर करणार आहे। अगदी कमी वेळेत आपली जर पूर्वतयारी जर आपली असली तर कमी वेळेत छान असा आपला फराळ 2 दिवसातच आपण करून मोकळ्या होणार आहोत आणि छान सुद्धा आपला फराळ होणार आहे। तर मी माझा अनुभव तुम्हाला शेअर करते। चला तर मग जास्त वेळ न घेता मी सुरू करते। तर किराणापासून तर आपण फराळ करेपर्यंत पूर्वतयारी कशी करायची याच्या टिप्स मी तुम्हाला आज देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, त्या टिप्स तुम्ही फॉलो करा आणि कशा वाटल्या मला कमेंट करून सांगा सुद्धा। चला मग, तर आता पहिल्यांदा आपल्याला आणायचा आहे किराणा। तर तो किराणा कसा आणायचा बघा। आता आपण ह्या दिवाळीमध्ये फराळामध्ये कोणकोणते पदार्थ करणार आहोत याची आपल्याला एकदा लिस्ट करायची आणि प्रत्येक पदार्थाला आपण काय काय वस्तू लागणार आहेत याची आपण आता लिस्ट त्याची कशी करायची, प्रत्येक पदार्थाला काय काय लागणार आहे आणि त्या वस्तू घरामध्ये आहेत की नाहीत। आपल्याला घरात जर असतील तर आणायच्या नाहीत, बाहेरून नसतील तर आणायच्यात। तर किती वस्तू आपल्याला कोणत्या घरात आहेत, बाहेरून कोणत्या आणायच्यात, किंवा घरात किती शिल्लक आहे, बाहेरून किती आणायचे, असं आपल्याला आता लिस्ट करायची। आणि फराळाला आपल्याला वापरून घरामध्ये आपल्याला किती जास्तीचं आणायचं हे सगळा अंदाज लावून आपल्याला वस्तूंची किराण्याची लिस्ट करायची। आता ही लिस्ट आपण व्यवस्थित करून आपल्याला किराणा आणून घ्यायचा। तर हे झालं किराणा आणेपर्यंत। तर आता किराणा आणल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर पहिल्यांदा आपल्याला किराणा आणल्यानंतर जे ऊन देण्याच्या जिन्स आहेत किंवा आपल्याला ज्या उन्हात ठेवण्याच्या जिन्स आहेत त्या उन्हात ठेवायच्यात। 1 दिवस आपल्याला ऊन द्यायचं। आता उदाहरणार्थ त्यामध्ये काय काय येईल, रवा, मैदा, शेंगदाणे, खोबरं, नंतर आपण चिवड्यासाठी जे पोहे किंवा मुरमुरे आणणार आहोत ते, चिवड्यासाठीच्या फुटाण्याच्या डाळ्या किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या डाळी, अशा बऱ्याचशा आपण उन्हात ह्या 1 दिवस आपण घालणार आहोत वाळत। का घालणार आहोत, तर आता आपल्या ह्या ज्या जिन्स आहेत उन्हात घातल्यानंतर त्याला जो वास असतो तो वास जातो आणि आपला फराळ बरेच दिवस वास न येता छान टिकेल सुद्धा। यासाठी आपल्याला एकदाही या पदार्थाला ऊन द्यायचं आहे। तर आता हे जे आपण किराण्यातल्या वस्तू आहेत उन्हात वाळून झाल्यानंतर आता पहिल्यांदा सुरुवात कशी करायची। आता रवा मैदा जो आहे तो आपल्याला चाळून घ्यायचा आहे आणि आणलेल्या कॅरीबॅगमध्ये किंवा डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे। आता त्यामध्ये किराण्यामध्ये जे आपल्याला जिरे, ओवा वगैरे अशा ज्या वस्तू असतात त्या निवडून सुद्धा तुम्ही पुन्हा त्या कॅरीबॅगमध्ये किंवा डब्यात भरू शकता। आता काय करायचं आहे, पहिल्यांदा आपल्याला वाळलेलं खोबरं घ्यायचं आहे। तर आता ती खोबरं जे आपल्याला सारण करायचं आहे, तर जेवढ्या प्रमाणात सारण करायचं आहे त्याच्या अंदाजानुसार आपल्याला हे खोबरं खिसून घ्यायचं आहे। नंतर चिवड्यासाठी आपल्याला बारीक पातळ काप लागणार आहेत खोबऱ्याचे, त्यासुद्धा अंदाजानुसार पातळ काप करून आपण हे पुन्हा एका कॅरीबॅगमध्ये ठेवून द्यायचं आहे। पण आता ही जी प्रोसेस करणार आहोत आपण, एक एक जे पदार्थ आपण निवडून चाळून करणार आहोत, तर ते कॅरीबॅगमध्ये का भरून ठेवायचं आहे, तर ऐन वेळेस आपण पदार्थ किंवा फराळ करायला बसलो की ते लगेच आपल्याला घेता येईल, यासाठी आपण भरून ठेवून बाजूला ठेवून द्यायचं। तर आता ही खोबरं आपलं खिसून किंवा पातळ काप करून झालेले आहे। आता नंतर घ्यायचं आहे आपल्याला वेलदोडे। आता वेलदोडे, हिरवे वेलदोडे आपण आणलेले असतात किराण्यामध्ये, ते काय करायचं, तव्यावरती हलकंसं गरम करून घ्यायचं आणि गरम झाल्यानंतर, थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये साखरेबरोबर बारीक वाटून घ्यायचं।
आणि छोट्या बरणीमध्ये किंवा छोट्या डबीमध्ये भरून बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता वेलदोडे झाले. आता नंतर काय करायचं आहे आपल्याला हे भाजण्यात किंवा दळून आणायची. तर आता दळण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे? चकलीसाठी भाजणी. आता वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला डाळी वगैरे ज्या आहेत वाळत घातलेल्या ज्या असतात त्या आपल्याला भाजून काय काय जे लागतील ते बाजूला ठेवून द्यायचे, दळण करून भाजणी करून दळण्यासाठी. नंतर लागणार आहे आपल्याला, जर बेसन पिठाची लाडू करायचे असेल तुम्हाला, तर हरभऱ्याची डाळ हलकीसर भाजून आपल्याला ती थंड करून ती सुद्धा जाडसर दळायला द्यायची. म्हणजे 2 दळणं आपली तयार झाली. तिसरं दळण म्हणजे आपल्याला शेवसाठी किंवा घरात आपल्याला कशासाठी बेसन पीठ लागणार असेल तर ती हरभऱ्याची डाळ आपल्याला बेसन पिठासाठी दळून आणायची. असे 3 प्रकारचे आपल्याला दळण्यासाठी द्यायचे. मग ते सुद्धा दळण आणून ठेवून द्यायचे बाजूला. आता आपल्याला नंतर लागेल अनारशाचं पीठ आपल्याला करायचं आहे. तर गूळ जो आहे तो बारीक आपल्याला खिसून घ्यायचा आहे किंवा बारीक चिरून ठेवायचा आहे, तो सुद्धा आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे. तर अनारशाचं पीठ करण्यासाठी आपल्याला 3 दिवस प्रोसेस करावी लागते. तर तांदूळ भिजावे लागतात. तर तांदूळ आपल्याला रेशनचे किंवा जाडसर हलक्या प्रतीचे म्हणजे जे असतात रेशनचे जे असतात तेच लागणार आहेत. ते आपल्याला भिजत ठेवायचे आणि 3 दिवसांनी आपल्याला त्याचं मिक्सरवर बारीक वाटून त्यामध्ये गूळ घालून आपल्याला गोळे करून डब्यामध्ये ते ठेवून द्यायचे. म्हणजे हे झालं अनारशाचं पीठ तयार. म्हणजे भाजणीचं पीठ तयार झाली, लाडूचे पीठ तयार झालं, अनारशाचं पीठ तयार झालेलं आहे. आता आपल्याला करायचं आहे ड्रायफ्रूट जे असतात आपण आणलेले ते सुद्धा उन्हात वाळून घ्या आणि त्याचे बारीक काप करा किंवा जाडसर कुटून तेही बाजूला ठेवून द्या. आता बऱ्याच गोड पदार्थांमध्ये आपण हे ड्रायफ्रूट्स वापरतो, ते सुद्धा बाजूला ठेवून द्यायचे. आता आपल्याला करायचं आहे सारणासाठी रवा भाजायचा आहे. तर जर रव्याचे लाडू जर तुम्हाला करायचे असतील तर रव्याच्या लाडूसाठीच्या रवा आणि सारणासाठी रवा हे दोन्हीही आपण थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि रव्याच्या लाडूचं बाजूला ठेवून द्यायचं आहे. तो लाडू करायच्या वेळेस ते वापरता येईल. आणि आता सारणासाठी आपण रवा बाजूला काढून घ्यायचा आहे. हे बघा, आता आपल्याला करायचं आहे पिठी साखर राहिलेली. लाडूसाठी आपल्याला जी कोणते अजून पदार्थ करायचे त्यासाठी आपल्याला पिठी साखर लागणार आहे. तर ती जी पिठी साखर आहे ती करायची. म्हणजे सारणासाठी सुद्धा लागणार आहे आपल्याला, बेसन लाडूसाठी सुद्धा पिठी साखर लागणार आहे. आता ही पिठी साखर करून बाजूला ठेवली की आपल्याला सारण करून घ्यायचं. तर सारणासाठी आपल्याला लागेल करून ठेवलेलं आहे खोबऱ्याचा किस केलेला आहे आपण, परत नंतर पिठी साखर केलेली आहे, वेलदोडे पूड केलेली आहे, अजून त्यामध्ये तुम्हाला खसखस काय घालायचं असेल ते सुद्धा तुम्ही भाजून आता एकत्र करून त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स वगैरे घालून सारण तयार करायचं. म्हणजे सारणसुद्धा आपलं तयार होऊन आपण बाजूला करून ठेवू. बरीचशी आपली तयारी झालेली आहे. तर आता ही जी सगळी जी तयारी आहे ही जर आपण करून ठेवली, ह्या टिप्स मी माझ्या अनुभवाने सांगते, यातून जर आपलं काही चुकून जर राहिलेलं असलं आहे तर मात्र आपण काय करायचं आहे, जो पदार्थ आपण ज्या दिवशी करायला घेतला आहे त्याला आपण जे जे साहित्य लागणार आहे ते सगळं एकदा किचन ओट्यावर किंवा एका मोठ्या परातीमध्ये आपण काढून घ्यायचं आहे. म्हणजे एकदा आपण फराळ किंवा पदार्थ करायला बसलो की जास्त धावपळ होणार नाही, शोधाशोध होणार नाही आणि पसारासुद्धा होणार नाही. म्हणजे आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते, आपल्याला करायचे आज बेसन लाडू. तर बेसन लाडूसाठी आपल्याला काय काय लागणार आहे, पहिल्यांदा बेसन लागणार, पिठी साखर लागणार, वेलदोडे पूड लागणार, तूप लागणार आणि थोडंसं दूध लागणार. हे सगळं जर साहित्य एका परातीमध्ये किंवा किचन ओट्यावर आपण ठेवलं तर फक्त बेसन भाजण्यासाठी आपल्याला जास्त वेळ जाणार आहे आणि सगळं एकत्र करून आपले लाडू अगदी पटकन चुटकीसरशी तयार होणार आहे. तर हा फराळ तुमचा लगेच तयार होण्यासाठी कमी वेळात कमी पसारा होता आणि न थकता आपला फराळ कसा तयार होईल हे आपलं महत्त्वाचं आहे. त्यासाठी मी हे जे तुम्हाला सांगते ते तुम्ही ह्या ज्या टिप्स आहेत ते तुम्ही फॉलो करा आणि मला कमेंट करून सांगा ह्या टिप्स ज्या मी तुम्हाला दिल्या त्या तुम्हाला उपयोगी पडल्यात की नाही. आणि आपल्या चॅनलला
लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशाच दिवाळीच्या टिप्स बरोबर तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमची दिवाळी खूप आनंदात जाओ, तुमचा फराळसुद्धा खूप छान हो, टेस्टी हो आणि सर्वांनी आनंदाने एन्जॉय करू. चला तर मग भेटूयात अशाच छान छान रेसिपीच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.